पंचवटीतील फुलेनगर परिसरात राहणारी संशयित आरोपी सोनाली राजेंद्र गायकवाड हिचे अमोल पंढरीनाथ दांडगे या 26 वर्षीय तरुणाशी प्रेमसंबंध होते. सोमवारी सकाळपासून अमोल सोनालीच्या घरी होता. अमोल मद्याच्या नशेत असल्यानं रात्री दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा सोनालीने तिची जाऊबाई मंदा गायकवाड हिला बोलून घेतले आणि दोघांनी अमोलचा गळा आवळल्यानं तो बेशुद्ध झाला. या अवस्थेत सोनाली गायकवाड हिने हॉस्पिटलमध्ये काम करणारी वैशाली खरात या मैत्रिणीला बोलून घेतले आणि या तिघींनी अमोलला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दारूच्या नशेत अमोल चक्कर येऊन पडला असे तिने खोटे डॉक्टरांना सांगितले. मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांना संशय आला, कारण अमोलच्या गळ्यावर काळा डाग म्हणजेच गळा आवळल्याची खूण होती. डॉक्टरांनी क्षणाचा विलंब न करता पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील तपास करत सोनाली गायकवाड हिच्यासह मंदाबाई गायकवाड आणि वैशाली खरात यांना ताब्यात घेतले. सोनालीच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण तिच्या पतीला लागली होती, पण आपले बिंग फुटू नये म्हणून तिने अमोलला ठार मारले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.